जबरदस्त साईजचा मित्रांनो डोमा एक मिळाला आहे. डोमा 4 मिळाले आहेत मित्रांनो बघा. 2 आणि एक तुम्हाला वेगळा मासा दाखवतो मित्रांनो. हा बघा, याला ना आमच्याकडे चोर बोंबील म्हणतात. याला ना मित्रांनो हे जे तोंड आहे ना, तर मित्रांनो गेले 8 ते 10 दिवस घरी आराम होता. याचं कारण असं की 31 आला, त्याच्या 2 दिवस अगोदर काहीच मिळालं नव्हतं आणि त्यानंतर मग 4 दिवस वारा. हो, 1 2 3 4 तारीखपर्यंत वारा. आज तारीख किती म्हणा, 4 ना, 4 तारीख, सॉरी 3 दिवस वारा मिळाला. 4थ्या दिवशी म्हणजे आज 4था दिवस आहे म्हणजे नवीन वर्षाचा. तर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ चालू करण्या अगोदर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आजची आहे 4 तारीख आणि 4थ्या तारीखला वारा. काल 3 तारीखपर्यंत वारा होता आणि त्याच्यामुळे कोण आले नव्हते बाहेर. तर आज बहुतेक एक 7 ते 8 बोटी आमच्या बंदरातून आले. तर बघूया. आणि प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या जागेवरती आहे. आम्ही इथे आहोत, अजून कोण कुठे असतील काय माहिती. आजूबाजूला तो कोण दिसत नाही अजिबात. आणि एकदम मोकळे राहिलो, म्हणजे या साईडने पण मोकळे आहोत आणि या साईडने पण मोकळे आहोत पूर्ण. तर बघूया आजचं नशीब आपण आजमावूया. आणि आज पण आपण आलो आहे खूप खोल समुद्रामध्ये आणि आज पण होणार आहे मित्रांनो सुरमईची तुफानी मासेमारी. तर चला मित्रांनो, माझी भरपूर म्हणजे वेळा इच्छा असते की जायचं पण काय होतं माहिती आहे मित्रांनो, आता तुम्ही पण म्हणत असाल 8-8 दिवस गॅप असतात, व्हिडिओ स्लॅक असतात. तर काय होतं की वारा असतो किंवा अजून काही अडचणी असतात, रिपोर्टच नसतं कोणाला, मग येऊन काही उपयोग होत नाही. मग त्यापेक्षा आम्ही घरी असतो. असं म्हणजे काही ना काहीतरी कामं चालू असतात. चला बाबा, ती म्हणजे तुम्ही पण आता एकदा कोणीतरी सांगितलं होतं की व्हिडिओ समुद्रातले नाही जेव्हा शक्य होतील तेव्हा तू जमिनीवर जे ॲक्टिव्हिटीज असतात ना त्या दाखवत जा. पण ते मित्रांनो तेवढं पॉसिबल होत नाही. तर जाऊ दे, चला व्हिडिओला चालू करूया. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवण एक्सप्लोरच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत होतं मित्रांनो. आजचा पण व्हिडिओ धमाल आणि कामाला होणार मित्रांनो. आजचा व्हिडिओ संपूर्ण आणि नॉनस्टॉप बघा, थोडासा मोठा करेन व्हिडिओ, कारण आज वेळ आहे. आणि बघूया किती वाजता जाळी ओढायचं ते मला अजूनपर्यंत काय ठरलं नाही आहे. पण काल मित्रांनो चंद्र थोडा लवकर उगवला होता आणि आज थोडासा लेट उगव, म्हणजे 2-3 तास अधिक मिळतील आपल्याला. तर बघूया आज कसं काय होतं प्लॅनिंग आणि कसं काय आपल्याला रिपोर्ट होतं आहे किंवा कोणाला रिपोर्ट होतो आहे. मग त्याच्या बातमीवरती उद्या आपण जाऊ. आणि आता रेग्युलरली 8-10 दिवस बघायलाच नको. तर नक्कीच मच्छीमारीची आवड असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. चला, आता 8,000 सबस्क्रायबर आपले लवकरच पूर्ण व्हायला पाहिजेत आणि सगळ्यांनी लाईक आणि शेअर नक्की करा. आणि चांगल्या कमेंट येत राहू द्या, अजिबात थांबल्या नाही पाहिजेत मित्रांनो. तुमच्या ज्या चांगल्या कमेंट असतात त्याच मला प्रेरणादायी बनवतात आणि मला अजून उत्साह येतो की चला व्हिडिओ बनवत राहूया. लोकांच्या चांगल्या कमेंट येतात, चांगल्या प्रतिक्रिया येतात, त्या बघून मला अजून व्हिडिओ बनवायची इच्छा होते. चला व्हिडिओला लगेच चालू करूया. तर मित्रांनो, आपली फायनली सगळी जाळी मारून झालेली आहेत आणि आता वाजले जवळपास 6:15च्या आसपास टायमिंग झालेलं आहे. आणि बघा मस्तपैकी वातावरण झालेलं आहे बघा, एकदम शांत. आणि कालच्या मनाने आज काहीच लाटा वगैरे नाहीत, कारण काल किनाऱ्याला जरी बसलो ना तरी वारा लागत होता. आज अजिबात काही नाही आहे बघा, एकदम शांत झालं समुद्र. मुन्ना पण मागे आराम करतोय बघा, जाळी मारून झाली आता 10 मिनटं झाली असतील. आणि आजूबाजूला ना मित्रांनो अशी या साईडला किनाऱ्याच्या दिशेने आम्ही आलो ना तेव्हा एक 10-12 आपल्याला माशांची खांडवं म्हणजे माशांचे कळप दिसले. आता ते मासे कसले होते, तारली होती माझ्यामध्ये, बांगडा तर नसेल पण तारलीसारखा मासा कोणता तरी आपल्याला येताना दिसला. आणि आजूबाजूला जर बघाल ना तर ढोक पक्षी जी असतात ना ती फिरताना दिसत आहेत. बघूया आज आपलं नशीब आजमूया, काय मिळेल काय नाही हे पुढे ठरवू. पण आलो आहे तर देवाने आपल्याला साथ द्यावी एवढीच इच्छा. चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. सबस्क्रायबरची कमेंट होती की दादा तू मला त्या मशीनचं पूर्ण ऑपरेटिंग दाखव. तर या मशीनचं ऑपरेटिंग कसं असतं ना हे तुम्हाला मी पुढे जाऊन जेव्हा मशीन स्टार्ट करेन तेव्हा नक्कीच एकदा सांगेन की काय स्टार्ट करण्याची पद्धत कशी आहे काय आहे. तर थोड्याच वेळात आता तेही तुम्हाला सांगेन जेव्हा मशीन जाळी ओढण्यासाठी स्टार्ट करेन तेव्हा. नक्कीच एवढं काही हार्ड नाही आहे, तरी पण बेसिक काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगेन. आता ही पिन उभी करावी लागते बघा, ती कशी उभी करायची किंवा याला रस्सी गुंडाळायची ती कशी गुंडाळायची. हा डिझेल टँक आहे, हा त्याचा सायलेन्सर आहे, हे इंजिन आहे, हा ऑइल टँक आहे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नंतर पुन्हा एकदा सांगणार आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर समुद्रामध्ये आल्यानंतर थोडंसं असं डोकं जड वाटते. का ते माहिती नाही मला कसं ते, कारण आता 8-10 दिवस कंटिन्युअसली घरीच एकदम आरामच करत होतो. काहीच काम नाही, बोर झालो होतो अक्षरशः. जसे तुम्ही माझे यूट्यूबची व्हिडिओ बघता तसे मी इतरांची व्हिडिओ त्या टाईममध्ये बघत होतो. काही 1-2 पिक्चर बघितले, नवीन मराठी पिक्चर, जुने मराठी पिक्चर बघायला आवडतं त्यामुळे पिक्चर बघितले. तर मित्रांनो त्याच्यामध्ये एक पिक्चर बघितला, त्याचं नाव होतं काहीतरी आनंदी गोपाळ.
एवढा भारी पिक्चर आहे ना. काल परवाच्या दिवशीच बघितला, 2 दिवसापूर्वी. डॉक्टर आनंदी जोशी माझ्या मते, त्याच्यातलं असेल तर माफ करा. त्यांचा डॉक्टर बनण्याचा जो प्रवास आहे ना तो दाखवला आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये त्यांचा बाल एकदम लहान असताना त्यांचं लग्न होतं. जो नवरा असतो तो शिक्षणाचा जाम हौशी असतो. त्याची अट असते की जर लग्न झालं तर तू शिक्षण करायचं. आणि तेव्हाच्या जमान्यामध्ये मित्रांनो शिक्षण म्हणजे लय जड गोष्ट होती अशी, म्हणजे महिलांना शिक्षणात वगैरे शाळेत वगैरे पाठवायचं नाही. पण त्यांनी एवढी जिद्दी दाखवून त्या डॉक्टर बनतात. मग त्यांचा जीवन प्रवास त्या पिक्चरमध्ये मांडलेला आहे आणि खूप जबरदस्त वाटलं मित्रांनो की एखादा जर माणूस जिद्दीला पेटला ना तर तो काहीही करू शकतो मित्रांनो. सांगण्याचं उद्दिष्ट एकच की आपण बघा, मी पण आता बघा समुद्रामध्ये धंदा करतो, येतोय, जिद्द आहे मनामध्ये. भले कमी मासे मिळू दे, जास्त मासे मिळू दे, जास्त भेटले तर हुरहुरून जात तर नाहीच मिळूच, आणि कमी भेटले म्हणून नाराज होत नाही. तर हा असाच प्रत्येकाचा जीवन प्रवास आहे मित्रांनो. माझ्याप्रमाणे तुमच्या सगळ्यांचा, इतरांचा सेम जीवन प्रवास असेल की चढ आणि उतार ह्या गोष्टी जीवनामध्ये यायला पाहिजे. जेव्हा उतार येतो ना तेव्हा समजतो की आपण कुठे चुकलो आहे. मग त्याच्यावरती आपण विचार करायचा आणि आपण नंतर मग पुढची कसं चालायचं हे आपण ठरवायचं. तर आज बघा मित्रांनो शांत निवांत कॅबिनवरती बसलो आहे मस्तपैकी, आणि बरं पण वाटतंय आणि डोकं पण थोडंसं असं हँग झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे काय ते मला माहीत नाही, पण घरामध्ये बसून बऱ्याच दिवसानंतर बाहेर पडल्यामुळे पण असू शकतं कदाचित. तर बघूया आता थोड्या वेळाने रिलॅक्स तर वाटेलच जाळी ओढायला वगैरे गेल्यानंतर. तर चला, आजूबाजूला पर्सन नेटवाले खूप आहेत. मग आता थोड्या वेळाने बॅटरी घेऊन राहायला पाहिजे, कारण ते कसे असतात की बघत नाही, डायरेक्टली जातात. पण आता काय सरकीचा माग असल्यामुळे काय विषय येतच नाही आहे तो. तर मित्रांनो संध्याकाळचे 6:45 झालेली आहेत आणि बघा आजूबाजूला काळोख झाला आहे मित्रांनो. आज थोडासा लवकर काळोख झाल्यासारखं वाटतं, कारण एवढ्या वेळेला म्हणजे एवढे दिवस काळोख होत नव्हता. आणि आज मुळात थंडी पण कमी आहे बघा. आज थंडी लागतच नाही आहे मित्रांनो. हे कानटोपी घातली ती पण काढून ठेवा अशी वाटते. तर आज जेवणामध्ये बघा काय आहे ते, मस्तपैकी अंड्याची कढी, बैदा कढी आहे आणि रोजच्याप्रमाणे चपात्या आहेत आणि मस्तपैकी शांत वातावरण आहे. आणि त्या वातावरणामध्ये सगळेजण तुम्ही जेवायला या. चला मस्तपैकी अंड्याची कढी आणि चपाती खाऊया सगळेजण. पुन्हा एकदा सांगतोय जेवायला या मित्रांनो. बघा रात्रीचे जवळपास 8-8:15 होत आलेत आणि काय झालं आहे की आता 8-10 दिवस घरी असल्यामुळे कसं झोप पूर्ण झाली. त्याच्यामुळे आता किती झोपायचा प्रयत्न केला तरी पण काय झोप लागत नाही. तर असाच रेंगाळतोय आणि मुन्ना पण वरती बसला आणि यूट्यूब चालवतो आहे. बघूया चला, झोप काय येणार नाही आणि जाळी किती वाजता ओढायचं अजूनपर्यंत माहीत नाही, पण जेव्हा झोप येईल तेव्हा झोपायचं त्याला. तर आमची झोपण्याची पद्धती अशी आहे बघा. हे सगळं असतं असं सामान आणि आम्ही इकडे असं मागच्या साईडला बोटच्या आरामात करत असतो. तर मित्रांनो रात्रीचे बरोबर 1:15 झालेत आणि जाळी ओढाचा टायमिंग झाला आहे. जाळी ओढाचा टायमिंग तर खूप आधीच झाला आहे, कारण चंद्र बघा कुठे आला आहे तो, एकदम माथ्यावरती. तर आम्ही चंद्र उगवल्या म्हणजे एक साधारणतः ठरलं होतं की 10-10:30 वाजता जाळी ओढायची. पण थोडा थांब रे, 5 मिनटं थांब रे, 10 मिनटं थांब रे म्हणून तर आम्ही जरा कानालोळा केला आणि राहिलो आहे. तर बघूया आज किती पर्यंत आपलं नशीब साथ देते ते, कारण जास्त वेळ राहिलीत जाळी पाण्यामध्ये. आणि हे बघा लाईट पण आपले सिग्नल लाईट दोन्ही पण क्लिअर दिसत आहेत डोळ्यांनी. कधी कधी काय होतं की असं सरळ राहिलं ना ते एक दिसतं एक दिसत नाही, याचं कारण एकाच्या मागे एक असतं. आणि आज असं नाळ इकडे आहे आणि आपली हे बघा सिग्नल लाईट म्हणजे जाळी इकडे आहेत. तर बघूया आता काय काय आपल्याला मिळते ते, आणि या मशीनबद्दल इन्फॉर्मेशन द्यायची ते थोड्याच वेळात देतो 2 मिनिटांमध्ये. चला पहिल्यांदा हे जे व्हील आहे ना, या व्हीलमध्ये आपल्याला रस्सी फसवून घ्यायची. आणि कशी फसवायची आहे ना त्याचं डायरेक्शन इथे दिलेलं आहे बघा. आणि हे बघा गोल गोल त्याला राऊंड करून घ्यायची आहे. त्यानंतर हे व्हील फिरवून घ्यायचं आहे आणि इथे पिन असते हे बघा, ती पिन उभी करायची. ही पिन कधी कधी काय होतं की आपल्याला हे व्हील फिरवल्यानंतरच उभी होते. तर त्यानंतर आता आपण पुढचा व्हिडिओ करू शकत नाही, कारण याला एक्सटेन्शन आपल्याला दोरी लावायची आहे त्याच्यामुळे. तर चला दोरी लावूया आणि स्टार्ट करूया मशीन. जास्त काय मोठं नाही, हा डिझेल टँक आहे, हा सायलेन्सर आहे, हे व्हील आहे. हे व्हील महत्त्वाचं, याला रशी व्यवस्थित त्या डायरेक्शनने गुंडाळायची आहे जसं इथे ॲरो दाखवलं आहे तसं, ठीक आहे. आणि ही पिन उठवायची पण आहे.
ही जी पिन आहे ना, ही कंपल्सरी तुम्हाला उठवायला लागेल, तेव्हाच मशीन स्टार्ट होईल. ती जेव्हा तुम्ही मशीन स्टार्ट कराल तेव्हा ती ॲटोमॅटिकली पिन खाली पडेल. मशीन वगैरे स्टार्ट झालेली आहे. आता आपल्याला काय मोठंसं करायचं नाही विषय. आता हे बघा, याला अडकवायला हे दांडी दिलेली आहे बघा. ही दांडी पहिली काढायची, आपल्याला पाहिजे त्याला सेट करायची मशीन. तर मित्रांनो, मशीन सेट पहिल्यांदा करून घेतली. याला डायरेक्शन करायला हे बघा इथे आहे, म्हणजे इथून फक्त हे चावी काढायची आणि आपल्याला जिकडे पाहिजे तिकडे सेट करायची मशीन. त्यानंतर हलते. त्यानंतर हा आतमध्ये खेचत झालं तर हा गेअर आहे, ठीक आहे. म्हणजे आपल्या साईडला खेचायचं आहे आणि जर तुम्हाला थांबायचं असेल तर मध्ये ठेवायचं आणि जर तुम्हाला रिवर्स करायचं असेल मग त्या साईडला, ठीक आहे. एकदम इझी ऑपरेटिंग आहे, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही, बाकी काही टेन्शन नाही. फक्त तुम्हाला हे जाळं असेल ना ते वरून टाकायचं आहे. चला आता पुढे जाळी ओढायला घेऊया, तेव्हा थोडं सांगतो मध्ये थांबून. तर मित्रांनो, पहिला बावटा आतमध्ये आलेला आहे बघा, हा बघा. आणि आत्तापर्यंत आपल्याला काय मिळालं हे पण तुम्हाला दाखवतो. पुन्हा जाळी ओढतोय मागासपासून, थांबला नाही अजिबात. आणि हे एवढ्या सगळ्या खेकडे मिळालेत आणि ढोमा बघा काही साईजचा आहे, जबरदस्त साईजचा मित्रांनो. ढोमा एक मिळाला आहे, ढोमा 4 मिळाले आहेत मित्रांनो बघा. 2 खेकडे मिळालेत, एक छोटा खेकडा मिळाला आहे आणि जाळी बघा कशी ओढत आहे. वन मॅन शो. बघूया. पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे की पहिल्यापासून आपले व्हिडिओ तुम्ही बघता, त्याच्यामुळे पहिल्या जाळ्यांवरती जरी कमी रिपोर्ट मिळाला तरी पुढे काहीतरी मोठा कॅच होण्याची शक्यता असतो. बघूया आता आज आपलं नशीब काय सांगते, कारण बऱ्याच दिवसानंतर आम्ही समुद्रामध्ये आलो आणि अंदाज नाही आहे की सरकी किती वावला मासे मिळत आहेत. काल एकाला फक्त एका बोटीला 1 मासा मिळाला होता, म्हणजे 1 सुरमई मिळाला होता. तर आज बघूया आपल्याला काय कॅच होतं, किंवा लाईन लेन चुकते का, कुठल्या लाईनला आपण चुकलो आहे का, किंवा सरकी आपली कमी जास्त झाली आहे का. सरकी म्हणजे जाळी जास्त पाण्याखाली सोडायची किंवा थोडीशी वरती ठेवायची, याच्यावरती पण गेम असतो पूर्ण, की जाळी त्याच लेवलला राहायला पाहिजे, कारण मासा जो आहे त्याच टेम्परेचरला राहतो, ठीक आहे. तर बघूया. मुन्ना जाळी ओढतोय आणि भैरव पण जवळ होत आले ते बघा. त्याच्यामुळे मला आता जावं लागेल, जास्त वेळ थांबता नाही येणार. पण नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा, अजिबात बोर होऊ नका, कारण पुढे काही नाही काहीतरी नक्कीच वेगळं होईल आणि काहीतरी नक्कीच वेगळं बघायला मिळेल. चला हे बघा, डोमा येत राहतात हे बघा. आता परत एक डोमा आला आहे, जिवंत आहे मित्रांनो बघा. तर काही न करता बघा जाळी आतमध्ये येऊन पडतायत, हा बघा. हे देखो जिंदाबाद. तर मित्रांनो, फायनली आपली सगळी जाळी ओढून झाली आहेत आणि आज थोडंसं गमत काम झालं, कारण रिपोर्ट कसं नव्हतं. तुम्हाला मध्ये मी थांबवलं नाही त्याचं कारण मध्ये काय आपल्याला तसं भेटलंच नाही मोठं दाखवण्यासारखं. पण कसं असतं मित्रांनो, की मासे भेटले नाही का थोडीशी घाय होते आणि नंतर मग पटापट आपण जाळी ओढत असतो. पण जेव्हा मासे मिळत नाही आपल्याला तेव्हा एकदम हलकेच काम चालू असतं, कारण मार्केटमध्ये पोचण्याचं टेन्शन नसतं आणि चला बाबा आरामात ओढूया असं. तर म्हणजे असं रुटीन असतं. ते एकदा तुम्हाला मासे दाखवतो आपल्याला. फायनली आपल्याला कोणते मासे मिळाले ते आपण एकदा बघूया. तर मित्रांनो, आपल्याला एवढे मासे भेटलेत, तुम्हाला दाखवतो आता कोणते मासे आहेत. ते बघा, ढोमी मिळालेत आणि साईज बघा काय जबरदस्त साईजचे ढोमी आहेत आणि छोटे असे खेकडे आहेत. आणि एक तुम्हाला वेगळा मासा दाखवतो मित्रांनो, हा बघा. याला ना आमच्याकडे चोर बोंबील म्हणतात. याला ना मित्रांनो, हे जे तोंड आहे ना याचं समोरचं, त्याला जाम धार असते मित्रांनो. पटकन असं कापण्याची शक्यता असतो. याच्यामध्ये बारीक काटे असतात आणि खाण्यासाठी पण चांगलं लागतं मित्रांनो मासा. हा बघा कसा आहे तो. याचे तोंड एकदम डेंजर आहे मित्रांनो. तोंडाला जाम धार असते, म्हणजे बारीक हे बघा काटे आहेत. ते जर तुम्हाला घासले जरी ना तरी पण फाटून जातात हात, एवढा डेंजर असतो. त्याच्यामुळे हा जर जिवंत कधी आला तर वाटावताना एकदम सावधगिरीने असं म्हणजे वाटावं लागतं. तर मित्रांनो, हे बघा आपला टोटली रिपोर्ट हा होता. मित्रांनो बघा, एक 7 ते 8 दिवसानंतर समुद्रामध्ये आलो आणि आज पण रिपोर्ट थोडासा डीम आहे, ठीक आहे. थोडासा मी सुरुवातीलाच बोलतो, थोडासा अभ्यास लागतो मित्रांनो, कारण तसा ठराविक तसं म्हणजे काल 4-5 बोटी आले होते, त्यांना काहीच रिपोर्ट नव्हता. एका बोटीला फक्त एक इसवण म्हणजे एक सुरमई मिळाली होती. आणि आजचा दिवस अभ्यासाचा होता असं मी समजेन.
परीक्षा उद्यापासून चालू होणार आहे, कारण उद्यापासून अंदाज येईल की आपण कुठे चुकलो आहे, काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी उद्या ठरवल्या जातील आणि त्यानंतर डिसिजन घेऊन नंतरच जाळी मारली जातील. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि मोठमोठे मासे बघायचे असतील, रात्रीची मासेमारी बघायची असेल, अशाच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.